नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ही फुलं कशी बनवायची ती। याच्या आधी मी याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्यामध्ये मी इथं मध्ये प्लास्टिक साच्यातून फुलं बनवलेली आहेत। पण मला कमेंट येत होती की ही फुलं कशी बनवायची ते सांगा, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर ही मी 3 कलरमध्ये बनवले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता। तर त्यासाठी मी रेड कलर, ग्रीन कलर आणि येलो कलर घेतलेला आहे आणि म्हणजे सुईचा नंबर आहे 1.75 mm। बघा, तर आपण ही फुलं कशी बनवली ते पाहूया आणि ती फुलं बनवताना आपण एकमेकांना कशी जोडायची ते पण पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर आपण पाहूया ही फुलं कशी बनवायची ती। मैत्रिणींनो, याआधी आपण जी फुलं बनवली आहेत त्यामध्ये मी इथं आपण प्लास्टिकच्या साच्यातील फुलं वापरलेली आहेत आणि इथं आपण हे हाताने करणार आहेत। तर त्या फुलं त्या तोरणाचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला, ते तुम्ही पाहू शकता। चला तर आपण सुरुवात करूया। हे पहा, त्यासाठी मी येलो कलर घेतला आहे आणि अशी नॉट करून घेतली आहे। सुरुवातीला आपण 5 चेन घेणार, 1 2 3 4 5 आणि आता मग पहिल्या चेनमध्ये घालून हा सर्कल पुरा करून घेऊया। आता 3 चेन घेणार आपण, 4 चेन, मधली 1 चेन आणि एक डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा 1 चेन, त्याच्यानंतर दुसरा डबल क्रोशेट, म्हणजे 3 चेनचा पहिला आणि नंतरचे हे 2 झाले, पुन्हा 1 चेन, पुन्हा डबल क्रोशेट, असे एकूण आपण 12 डबल क्रोशेट करून घेऊया। मध्ये 1 चेन, पुन्हा डबल क्रोशेट, असे एकूण 12 डबल क्रोशेट आपण करून घेऊया। आपण आता हे 12 डबल क्रोशेट करून घेतले आहेत आणि धागा कट करून घेतला आहे। आता आपण लाल कलरचा धागा वापरायचा आहे, रेड कलरचा, त्यासाठी मी एक नॉट करून घेतले। आता आपण काय करायचं आहे, इथं जो 1 चेनचा स्पेस आपण दिला आहे, हे पहा 1 चेनचा आपण गॅप ठेवला आहे, तिथं आपण धागा हा जोडून घेऊया। कुठल्याही एका डबल क्रोशेट नंतर 1 चेनचा गॅप आहे, तिथं तुम्ही हा धागा जोडू शकता। धागा जोडल्यानंतर आपण 3 चेन घेतल्या, नंतर आपण त्याच ठिकाणी 5 डबल क्रोशेट घेतले एकाच ठिकाणी। 2 डबल क्रोशेटच्या मध्ये आपण एका चेनचा गॅप ठेवला, तिथं आपण 5 डबल क्रोशेट घ्यायचे। 3 चेनचा पहिला, नंतरचे 4, 5 झाले। आता आपण काय करायचं आहे, हे पहा, पहिला डबल क्रोशेटच्या वरती 3 चेन घातल्या आपण सुरुवातीला, त्या तिसऱ्या चेनमधून सुई बाहेर काढायची आणि हे 5व्या डबल क्रोशेटच्या वरती जो आपला धागा आहे तो खेचून घ्यायचा। पुन्हा आपण इथं 2 चेन घ्यायच्या, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये आपण 5 डबल क्रोशेट घालून घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5। हे पहा, हा आपला 5व्या डबल क्रोशेटचा धागा आहे। आता आपण पहिल्या डबल क्रोशेटच्या वरून सुई घालायची आणि हा धागा आपण खेचून घ्यायचा आहे, ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपण 2 चेन घालणार, पुन्हा आपण दुसऱ्या डबल क्रोशेट नंतर 1 चेनचा गॅप आहे, तिथून आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार, 3 4 आणि 5। आपला 5व्या डबल क्रोशेटचा धागा आहे। आता आपण पहिल्या डबल क्रोशेटवरून सुई बाहेर काढणार इकडं आणि हा धागा आपण 5व्या डबल क्रोशेटवरचा ओढून घेणार आणि त्याच्यानंतर 2 चेन घालणार। असं आपण प्रत्येक डबल क्रोशेट नंतर 1 चेन ठेवले, तिथं आपण मैत्रिणींनो आपण आता लाल कलरच्या धाग्यानं हे 5-5 डबल क्रोशेटचा असे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत छान अशा। तर आता आपण इथं धागा कट करून घेऊया।
हे पहा एकूण आपले 12 ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता इथं आपण ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा. तुम्ही कुठल्याही एका 2 चेनच्या पेसमध्ये ग्रीन कलरचा धागा जोडून घेऊ शकता. ही माझी 4 प्लायची उलन आहे. 3 चेन घेतले आपण पहिल्यांदा, नंतरला एक डबल क्रोशिट, पुन्हा एक डबल क्रोशिट. हे बघा, हे आपण 2 पाकळ्यांच्या मध्ये 2 चेनचा गॅप ठेवला. तिथं मी 3 चेन पहिल्यांदा करून घेतल्या, नंतर 2 डबल क्रोशिट, म्हणजे एकूण 3 झाल्या. त्यानंतर 2 चेन घेतल्यामध्ये आपण पुन्हा आता आपण हे बघा ह्या गॅपमध्ये इथं 3 डबल क्रोशिट करून घ्या. 1 2 आणि 3. पुन्हा आपण 2 चेन करून घेणार. पुन्हा आपण ह्या 2 चेनच्या दुसऱ्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशिट करून घेणार आणि 2 चेन घेणार. पुन्हा आपण इथं 3 डबल क्रोशिट, 3 डबल क्रोशिट, 2 चेन. प्रत्येक गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशिट करून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण 2 चेन करून घ्यायचे. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. हे पहा, असं आपण पूर्ण राऊंड करूया. जसं आपला हे पहा इथं आहे हा, तसंच आपण इथं करून घेऊया. आपण आता पूर्ण राऊंड करून घेतला. आता आपण 2 चेन घेतल्या शेवटी आणि इथं आपण सुरुवातीला 3 चेन घेतल्या. तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे आणि एक चेन घेऊन आपण इथं धागा कट करून घ्यायचा. हे पहा, आता आपण इथं येलो कलरचा धागा वापरणार आहे, जसं आपण इथं वापरलेला आहे. आता इथं आपण 2 चेन केल्यात बामध्ये, तिथं आपण धागा जोडून घेऊया. व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. आता आपण सुरुवातीला 3 चेन घेणार. त्यानंतर एक डबल क्रोशिट घेणार. पुन्हा आपण त्याच ठिकाणी 2 चेन आणि पुन्हा आपण त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशिट घालणार. आपण ज्या 2 चेनचा गॅप ठेवला तिथं आपण हे 4 डबल क्रोशिट आणि 2 चेनमध्ये घालून घेणार. पुन्हा आपण इथं 4 चेन घेणार आणि आता आपण दुसऱ्या गॅपमध्ये हे पहा, ह्या गॅपमध्ये सुरुवातीला आपण 2 डबल क्रोशिट, त्याच्यानंतर 2 चेन, पुन्हा आपण 2 त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशिट, म्हणजे एकाच ठिकाणी आपण एकाच गॅपमध्ये 2 डबल क्रोशिट. हे पहा, 2 डबल क्रोशिट, मध्ये 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशिट आणि आता आपण 4 चेन घेणार दुसऱ्या गॅपमध्ये जाण्यासाठी. तर इथं आपण आता 2 डबल क्रोशिट, त्याच्यानंतर 2 चेन मध्ये, त्याच्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशिट. हे पहा, मध्ये आपण इथं 4 चेन घेतलेत आणि या 2 डबल क्रोशिटच्या मध्ये आपण 2 चेन घेतलेत. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशिट, 2 चेन
आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आणि असं करून घ्यायचं आहे. हा पूर्ण राऊंड करून घेऊया. आपण इथं मध्ये 2 चेन घातल्यात आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या गॅपमध्ये जाण्यासाठी आपण 4 चेन घेतल्यात. असं आपण पूर्ण हा राऊंड करून घेऊया. आपण आता हा पहिला राऊंड पिवळ्या कलरच्या धाग्याचा कंप्लीट करून घेतला आणि इथं आपण सुरुवातीला 3 चेन घेतल्या. तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड कंप्लीट केला आहे. आता आपण काय करायचं आहे, इथं एक सरकता टाका घ्यायचा आहे आणि ह्या गॅपमध्ये यायचं आहे. आपण जो 2 चेनचा स्पेस ठेवला तिथं यायचं आहे आणि 3 चेन घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी अजून एक डबल क्रोशेट म्हणजे 2 झाली. 3 चेनचा एक आणि नंतरचा एक, नंतर 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी आपण 2 डबल क्रोशेट म्हणजे आपण या पहिल्या राऊंडमध्ये जे केलं हे पहा तसंच इथं करायचं आहे. आता आपण इथं 4 चेन घेतल्या. आता इथं आपण 3 चेन घेणार. फक्त आपण चेन एक कमी करणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये. 1 आणि 2. आता ह्या 2 खालती आपण 4 डबल क्रोशेट घेतलेले हे पहा. खालती आपण इथं 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट घेतलेले. ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण पुन्हा त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे. 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट, त्यानंतर 3 चेन. आपण या पहिल्या राऊंडमध्ये 4 चेन घेतल्या. आता आपण 3 घेणार. पुन्हा आपण तसंच करून घ्यायचं आहे. त्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट, 2 चेन. फक्त आपण मध्ये इथं 3 चेन घेणार. जिथं आपण खाली 4 चेन घेतल्या पहिल्या राऊंडमध्ये तिथं आपण आता दुसऱ्या राऊंडमध्ये 3 चेन घेतल्या. त्याच्यानंतर आपण गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट आणि मध्ये आपण 3 चेन घेणार. हे पहा इथं आपण 3 चेन घेणार. 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट असं आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आपण आता हा राऊंड कंप्लीट केला आहे. दुसरा राऊंड इथं आपण 3 चेन घेतल्या. नंतर आपण हा इथं जॉईन करणार. पहिल्यांदा आपण 3 चेन घेतल्या, तिसऱ्या साखळीत आपण जॉईन करणार. आता इथं पुन्हा आपण एक सरकता टाका घ्यायचा आणि 2 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे. आपण 4 डबल क्रोशेट घातले, त्याच्यामध्ये 2 चेन घातल्या, तिथं यायचं आहे. पुन्हा आपण 3 चेन, सेम तोच पॅटर्न, एक डबल क्रोशेट म्हणजे 2 डबल क्रोशेट झाले, 2 चेन, 2 डबल क्रोशेट. ह्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट करून घेतले. पुन्हा आपण आता इथं 2 चेन. आता आपण हे बघा, ह्या पहिल्या राऊंडमध्ये आपण 4 चेन घेतल्या, नंतरला आपण 3 घेतल्या, आता आपण 2 घेतल्या. आता आपण काय करायचं आहे, ह्या आपण 4 चेन घातल्या, तिथून खाली हे बघा इथून सुई घालायची. हे पहा, ह्या 4 चेनच्या खालून सुई घालून इथं आपण हे दोन्ही राऊंड एकत्र करून इथे एक मुका घाम घ्यायचा. पुन्हा आपण 2 चेन घेणार. आता आपण ह्या गॅपमध्ये तोच पॅटर्न, 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट. आता आपण 2 चेन घेतल्या. पुन्हा आपण हे दोन्ही राऊंड एकत्र करून घ्यायचे. 4 चेनचा आणि 3 चेनचा हा 2 राऊंड एकत्र करण्याचा. आपण 4 चेन घालायच्या, खालून सुई घालून इथं आपण हे एकत्र करून असा मुका खांब घालून घ्यायचा. पुन्हा आपण 2 चेन घेणार. पुन्हा आपण तोच पॅटर्न जसं आपण खालती 2 राऊंडला केला ह्या आणि ह्या पिवळ्या कलरच्या, 2 डबल क्रोशेट, 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशेट. आता आपण 2 चेन घेणार आणि हे बघा हे 2 राऊंड आपल्याला एकत्र करायचे. तर आपण इथून सुई घालणार, हे बघा, आणि इथं आपण एक मुका खांब घेणार. पुन्हा 2 चेन,
पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट, असं आपण आता पूर्ण राऊंड करून घेऊया. हे बघा, हा पूर्ण आपण पॅटर्न करून घेऊया आणि इथं आपण जोडून घ्यायचं आहे. मित्रांनो, सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे. हे पहा, जसं आपण इथं केलेलं आहे तसं आपण इथं पण हे फूल आपलं तयार झालेलं आहे. हे फूल तुम्ही तोरणासाठी वापरू शकता किंवा एखादा तुम्ही थालपोस केला त्याच्यामध्ये पण हे फूल लावू शकता. तर आता आपण कसं जोडायचं हे पाहूया. हे पहा, हे दोन्ही फुलं जशी आपण इथं ही 2 फुलं जोडलेली आहेत तशीच आपण ही 2 फुलं कशी जोडायची ते पाहूया. तर त्यासाठी आपण काय करूया, आधी दुसरे एक फूल तयार करून घेऊया जेणेकरून आपल्याला हे फूल कसं जोडायचं हे पाहता येईल. चला तर आपण दुसरं फूल तयार करून घेऊया. सेम असंच करून घ्यायचं आहे, फक्त तिसरा राऊंड आपण करून घ्यायचा आणि तिसरा राऊंड आपण अर्धाच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ते फूल जोडायचं आहे. त्यामुळे आपण दुसरं फूल तयार करून घेऊया. आपण आता सेम असं दुसरं फूल तयार करून घेतलेलं आहे. तर आपण तिसरा राऊंड हे अर्धाच केला आहे. इथून आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात केलेली आहे आणि आपण इथं अर्धाच केला. तर हे आपलं फूल जोडायचं आहे. तर कसं जोडायचं हे पहा. इथं आपण काय केलं आहे, ह्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट 2 चेन घेतली. तर आपण एकच चेन घ्यायची पहिल्यांदा, 2 डबल क्रोशेट 1 चेन आणि आता आपण हे फूल आहे हे आपल्याला इथं जोडायचं आहे. हे पहा, आता आपण हे फूल इथं जोडलं तर आपल्याला नंतरला दुसरं फूल आपण इथं जोडणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. आणि इथं जोडलं आपण तर मध्ये आपले 4 ह्या पाकळ्या राहणार, 1 2 3 4. इथं आपण जोडून घ्यायचं पुन्हा 2 पाकळ्यांना, पुन्हा आपले हे 4 राहणार. मग आपण इथं तोरणाची, समजा तुम्ही तोरण करत असाल तोरणपटला जोडण्यासाठी ह्या 2 पाकळ्या लागतात. तर अशा प्रकारे आपण जोडून घेऊया. तर आपण इथं कसं जोडायचं ते पाहूया. तर ह्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट 1 चेन घेणार आहे आणि आता आपण हे पहा, हे फूल असं धरायचं आहे उलटं. हे पहा, इकडून हे समोरची बाजू आहे आणि ह्याची समोरची बाजू आहे. उलटी बाजू आपली दोन्ही पण आतमध्ये आहेत. तर आपण हे पहा, इथं आपण सुई घालणार. ह्या फुलाच्या 2 चेनचा गॅप आहे तिथं आपण सुई घालून धागा ओढून घेणार आणि इथं आपण 1 चेन घालणार. म्हणजे इथल्या आपल्या 2 चेन कंप्लीट झाल्या. त्याच्यानंतर आपण 2 डबल क्रोशेट घालून घेणार. हे पहा, आता आपण 2 चेन आणि आता आपण हे फूल हे बघा, हे आपला तिसरा राऊंड कंप्लीट झालेला नाही त्यामुळे तिसरा राऊंड आपण कंप्लीट करतच हे करणार आहे. ह्या 2 राऊंड आपण एकत्र करून एक मुक्का खांब घेतला, पुन्हा 2 चेन, पुन्हा ह्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट आणि 1 चेन घ्यायची. आता आपल्याला हे पहा, इथं आपण जोडून घेतलं आहे. आता आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे 1 चेन घेतली. आता हे आपलं दुसरं फूल आहे. इथून आपण सुई घालून हा धागा ओढून घ्यायचा आणि 1 चेन घ्यायची आणि पुन्हा इथं आपण ह्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट घालून घेणार. तुम्ही सुई आणि धाग्यानं पण जोडू शकता आणि असं जोडलं तरी पण चालू शकतं. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. आता पुढं आपला हा तिसरा राऊंड पूर्ण करत जायचा. ह्या 2च ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. पहा, इथं आपण काय केलं, ह्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट पुन्हा सांगते आणि 1 चेन घेतली आणि इथून आपण धागा घेऊन ह्या 2 चेनच्या गॅपमधून धागा आपण इकडे घेतला आणि 1 चेन घेतली. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. ही पाकळी आपण जोडलेली आहे. 2 पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहे. तर पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला. ह्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट घेतल्या, 1 चेन. आता आपण ह्या दुसऱ्या फुलाच्या ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये धागा घालून घ्यायचा आणि अशी सुई घालून खेचून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चेन घ्यायची त्याच ठिकाणी. त्याच्यानंतर ह्या फुलाला आपण 2 डबल क्रोशेट घालायचे ह्या गॅपमध्ये इकडं आणि 2 चेन करून घ्यायच्या आणि आपण हा राऊंड
कंप्लीट करून घ्यायचा आहे. तिसरा राऊंड आपला हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा, इथं आपलं हे फूल जोडलं गेलेलं आहे. ही 2 फुलं आपण अशी जोडलेली आहेत. आता आपण सेम जसा आपण हा तिसरा राऊंड केला तसाच हा राऊंड आपण कंप्लीट करून इथं जोडून घ्यायचा आहे. हे पहा, हे अशा प्रकारे दिसतात फुलं. जोडल्यानंतर तुम्ही सुई आणि धाग्यानं पण जोडू शकता आणि असं पण जोडू शकता. तर हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. आपण आता ही सर्व फुलाशी जोडून घेतले. हे पहा, तुम्हाला जितकी हवे तितकी तुम्ही फुलाशी जोडून घेऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोती पण लावू शकता. इथं मध्ये मोती लावलं तरी चालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकता. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.